श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता श्रावण सुरू झाला आहे आणि आज आहे श्रावणी शुक्रवार. श्रावणातल्या शुक्रवारी आपण सर्वजण ज्योतीची पूजा ही तर करतच आहोत. आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला ज्योतीची पूजा ही कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघून ज्योतीची पूजा आपण कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहितीही जाणून घ्या. त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर सदैव राहण्यासाठी काही महत्त्वाच्या सेवा या सुद्धा करायच्या आहेत. श्रावण महिना हा सणांचा राजा मानला जातो आणि त्याचप्रमाणे श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा प्रत्येक देवतेला समर्पित आहे. श्रावणातल्या प्रत्येक वारी आपण त्या वारानुसार कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा उपासनाही करतच असतो. त्याचप्रमाणे श्रावणी शुक्रवार हा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी महत्त्वाचा मानला गेला आहे. माता लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी याकरता या श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही महत्त्वाच्या सेवा या करायच्या आहेत. या संपूर्ण श्रावणामध्ये जी काही सेवा आपण करत असतो, जी काही स्तोत्र मंत्र आपण पठण करत असतो किंवा पारायण करत असतो, त्या सर्वांचा पुण्यसंचय हा आपल्या गाठीशी बांधला जातो. संपूर्ण श्रावणामध्ये तुम्ही जी काही सेवा करतात त्या सेवेचे पुण्य हे तुम्हाला प्राप्त होत राहते. या श्रावण महिन्यामध्ये केलेल्या सेवेचे पुण्य हे आपल्याला पुढचा श्रावण महिना, पुढच्या वर्षीचा जो काही श्रावण महिना येईल तोपर्यंत ते आपल्या सोबत कायम असते. त्याचे फळ हे आपल्याला मिळत राहते. त्यामुळे आपल्याकडनं जितकी शक्य होईल तितकी जास्तीत जास्त सेवा ही या श्रावण महिन्यामध्ये करायची आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की श्रावण महिन्यामध्ये आपण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये सदैव वास राहावा याकरता कोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहे याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुमच्या घरामध्ये कुठल्याही आर्थिक अडचणी असतील, खूप कर्जबाजारी तुम्ही झालेले असाल किंवा पैसा तुमच्या घरामध्ये येत असेल पण तो टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो लगेच खर्च होत असेल, किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल, छोटा का होईना व्यवसाय असेल आणि त्यामध्ये तुमची प्रगती होत नसेल, आणि जर तुम्ही नोकरी करत असाल तर त्या नोकरीमध्ये हवा तसा पगार हा तुम्हाला मिळत नसेल, प्रमोशन तुमचं होत नसेल, खूप आर्थिक समस्यांनी तुम्ही जर ग्रासलेले असाल तर यासारख्या ज्या काही सगळ्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या तुमच्या श्रावण महिन्यातल्या या सेवेने नक्कीच दूर होतील. श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी तुम्ही ही जी काही लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा कराल त्या सेवेने तुमची आर्थिक परिस्थिती 100% ही सुधारेलच. त्यामुळे मी जे काही या तुम्हाला सेवा सांगणार आहेत त्या सेवा तुम्ही चुकवू नका. त्या सेवा या संपूर्ण श्रावणामध्ये शुक्रवारी नक्की करा. आणि या सेवेने जर तुम्हाला खूप चांगला अनुभव आला तर या सेवा तुम्ही पुढे श्रावण महिना संपल्यानंतरही दर शुक्रवारी या सेवा तुम्ही पुढे तशाच कंटिन्यू करू शकतात, तशाच सुरू ठेवू शकतात. या सेवेने तुम्हाला खूप चांगला अनुभव हा आल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग आता आपण जाणून घेऊया की कोणत्या सेवा या आपल्याला या श्रावणातल्या शुक्रवारी करायच्या आहेत. श्रावणातल्या शुक्रवारपासून वैभव लक्ष्मी व्रताला सुद्धा सुरुवात ही केली जात असते. तुम्ही सुद्धा जर हे व्रत करत असाल तर ते तुम्ही नक्की करा. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये एकाच शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत हे सुद्धा केलं जात असतं आणि हे व्रत यावर्षी कधी करावं आणि कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओसुद्धा चॅनलवर आहे. तर तुम्ही ती माहिती जाणून घेण्यासाठी तो व्हिडिओ नक्की बघा. यंदा 8 ऑगस्ट रोजी शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत हे केलं जाणार आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघून त्याप्रमाणे सांगितलेली माहितीनुसार वरदलक्ष्मी व्रत हे श्रावण महिन्यामध्ये नक्की करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रावणातल्या या शुक्रवारी आपल्याला महालक्ष्मी मातेची विधिवत पूजा करायची आहे आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस देवघरासमोर दिवा लावायचा आहे. माता लक्ष्मीची तुमच्या देवघरामध्ये जी काही फोटो किंवा मूर्ती असेल त्यासमोर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हात जोडून महालक्ष्मी अष्टकमचे 16 पाठ हे जरूर करायचे आहेत. महालक्ष्मी अष्टकमचे हे पाठ तुम्हाला 16 पाठ करायला जर जमत असेल तर ते तुम्ही 16 वेळा जरूर पठण करा. नाहीच तुम्हाला 16 वेळा पठण करायला जमत असेल तर तुम्ही निदान 11 किंवा 5 वेळा तरी तुम्ही महालक्ष्मी अष्टकम नक्की पठण करा. एक वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करण्यासाठी अगदी 4 ते 5 मिनिट हे लागत असतात. त्यामुळे या सेवेला खूप वेळ हा काही लागणार नाही. आणि वैभव लक्ष्मी व्रताचं जे काही पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये हे महालक्ष्मी अष्टकम दिलेलं आहे. तिथे पाहून तुम्ही म्हणू शकतात. नाहीच शक्य झालं तर यूट्यूबला सर्च करून तिथे पाहून सुद्धा तुम्ही हे महालक्ष्मी अष्टकम जरूर पठण करा. संध्याकाळची वेळ ही दिवे लागण्याची वेळ माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते. त्यामुळे तुम्ही याच वेळेस लक्ष्मी प्राप्तीसाठी जी काही सेवा मी ही सांगत आहे ती सेवा तुम्ही नक्की करा.
आणि या सेवेसाठी आपल्याला 4ही शुक्रवारी एकच वेळ ही निश्चित करून त्याच वेळेला दर शुक्रवारी ही सेवा पूर्ण करायची आहे. तुमच्या देवघरामध्ये जर लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो नसेल तर श्रीयंत्र किंवा आपल्या कुलदेवीचा फोटो हा तर असतोच. त्यामुळे आपल्या देवघरासमोर बसून धूपदीप लावून त्यानंतर ही महालक्ष्मी अष्टकमची सेवा आपल्याला सुरू करायची आहे. आणि गाईचं शुद्ध तूप जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा हा सुद्धा लावला तरी सुद्धा चालेल, पण शक्य झाल्यास गाईच्या शुद्ध तुपाचा दिवाच लावण्याचा तुम्ही प्रयत्न करा. हे महालक्ष्मी अष्टकम म्हणजे काय आहे तर या महालक्ष्मी अष्टकममध्ये माता महालक्ष्मीची स्तुतीही केलेली आहे. आणि ही स्तुती जर आपण या श्रावण महिन्यातल्या दर शुक्रवारी केली तर देवी लक्ष्मी माता ही आपल्यावर प्रसन्न होत असते. स्तुती केलेली कोणाला नाही आवडत तर ती सगळ्यांनाच आवडते. आणि त्याचप्रमाणे जर आपण या शुक्रवारी श्रावणातल्या शुक्रवारी माता लक्ष्मीची जर स्तुती केली तर ती आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते. त्यामुळे श्रावणातल्या दर शुक्रवारी तुम्ही हे महालक्ष्मी अष्टकम 16 वेळा नक्की पठण करा. त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजेच आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा जो काही फोटो किंवा मूर्ती असेल तर किंवा जर तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो, मूर्ती, टाक असेल किंवा श्रीयंत्र असेल तर त्यावर आपल्याला कुंकुमार्चन हे करायचं आहे. हे कुंकुमार्चन जर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या श्रीयंत्रावर केलं तर अतिशय उत्तम. किंवा जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर कुलदेवीचा फोटो, मूर्ती किंवा टाक असेल त्यावर सुद्धा तुम्ही ही कुंकुमार्चनची सेवा करू शकता. कर्जबाजारीपणा किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हा अत्यंत प्रभावी आणि रामबाण असा उपाय आहे. श्रीयंत्रावर श्रीसूक्ताचं 16 वेळा पठण करत कुंकुमार्चन करणं हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी. कुंकुमार्चन करताना 16 वेळेस आपल्याला श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे आणि फलश्रुती ही फक्त 16व्या वेळेसच पठण करायची आहे. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. ही सेवा तुम्ही या श्रावण महिन्यातल्या दर शुक्रवारी नक्की करून बघा. आणि हे कुंकुमार्चन करताना आपल्याला ते खालून वर या पद्धतीने करत जायचं आहे. आणि हे जे कुंकुमार्चन आपण केलेलं आहे, कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे ते आपल्याला नंतर साठवून ठेवायचं आहे. कुंकुमार्चन केल्यानंतर रात्रभर आपल्याला ते कुंकुमार्चन तसंच त्या श्रीयंत्रावर किंवा कुलदेवीच्या फोटोवर किंवा टाकावर तसंच राहू द्यायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी ते आपल्याला काढून एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे. आणि ते रोज कुंकुमार्चन केलेलं कुंकू आपण आपल्या कपाळाला लावायचं आहे. फक्त आपल्या घरातल्या व्यक्तींनीच ते लावायचं आहे. एकदा कुंकुमार्चनसाठी तुम्ही जे कुंकू वापरणार आहात तेच तुम्ही पुढच्या शुक्रवारी सुद्धा वापरलं तरी सुद्धा चालेल. बाहेरच्या कुठल्याही स्त्रीला हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू तुम्ही लावायला देऊ नका. फक्त तुमच्या घरातल्या व्यक्तींनीच ते लावायचं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या मुलीचं जर लग्न झालं असेल तर तिला सुद्धा हे कुंकू तुम्ही चुकूनही लावायला देऊ नका. ते फक्त तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींनीच लावायचं आहे. कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाताना तुम्ही हे कुंकू लावून गेलात तर त्यामध्ये त्या कामामध्ये तुम्हाला यश हे हमखास मिळतंच. कारण या कुंकूमध्ये त्या स्तोत्राची, मंत्राची, त्याचप्रमाणे श्रीयंत्राची किंवा कुलदेवीची ताकद ही शक्ती ही उतरलेली असते. त्यामुळे हे कुंकू अतिशय प्रभावी असे होत असते. त्यामुळे हे कुंकू आपण नेहमी साठवून ठेवायचे आहे आणि दरवेळेस हे कुंकू बाहेर जाताना, कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाताना ते लावून जायचं आहे. त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजेच माता लक्ष्मीला लवंग ही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या दर शुक्रवारी, श्रावणातल्या शुक्रवारी आपल्याला माता लक्ष्मीला 11 लवंगा या अर्पण करायच्या आहेत. आणि ह्या 11 लवंगा घेताना आपल्याला त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या न घेता अखंड आणि फुल असलेलीच लवंग ही घ्यायची आहे. एक लवंग आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही कमलात्मक मंत्राचा सुद्धा जप हा करत ती लवंग माता महालक्ष्मीला अर्पण करायची आहे. या पद्धतीने 11 वेळा एक एक लवंग आपल्या हातामध्ये घेऊन तुम्हाला जो मंत्र हा म्हणता येत असेल तो मंत्र म्हणून ती लवंग माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे. हा कमलात्मक मंत्र असा आहे: ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. हा असा कमलात्मक मंत्र म्हणून तुम्ही महालक्ष्मीला 11 लवंगा या अर्पण करायच्या आहेत. हे दोघेही मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देत आहे, तिथे पाहून तुम्ही ते म्हणू शकतात. आणि या ज्या काही लवंगा आपण लक्ष्मी देवीला अर्पण केलेल्या आहेत त्या लवंगा आपण दुसऱ्या दिवशी तिथून उचलायच्या आहे आणि आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने ते लवंग खायची आहे. रात्रभर त्या लवंगा आपल्याला तशाच राहू द्यायच्या आहे आणि दुसऱ्या दिवशी उचलून त्या खायच्या आहेत. आणि तसंच तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र हे सुद्धा जरूर पठण करा आणि तसंच विष्णू सहस्रनाम हे सुद्धा पठण करा. कारण ज्या घरामध्ये माता लक्ष्मीसह श्रीहरी विष्णूंची पूजा होत असते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते. त्यामुळे एक वेळेस व्यंकटेश स्तोत्राचे हे पठण तुम्ही नक्की करा आणि एक वेळेस विष्णू सहस्रनाम सुद्धा नक्की पठण करा. त्याचप्रमाणे 99 मंत्राचा सुद्धा एक माळ जप करा आणि तसंच लक्ष्मी गायत्री मंत्र
ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात याची सुद्धा एक माळ ही नक्की करा। आणि जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही या दिवशी देवी लक्ष्मी मातेला खिरीचा नैवेद्य हा जरूर अर्पण करा आणि लक्ष्मी मातेची आरती सुद्धा नक्की करा। खीर ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही या दिवशी लक्ष्मी मातेला खिरीचा नैवेद्य हा नक्की अर्पण करा। तर याप्रमाणे या ज्या काही सगळ्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहेत अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, त्या सेवा तुम्ही श्रावणातल्या दर शुक्रवारी नक्की करा। तुमच्या आर्थिक ज्या काही समस्या असतील त्या समस्या या सगळ्या सेवेने नक्की दूर होतील। ज्यांना वारंवार आर्थिक संकटांचा सामना हा करावा लागत असेल तर त्यांनी या ज्या काही सेवा आहेत त्या आवर्जून करायच्याच आहेत। या सेवेने त्यांचे दारिद्र्य हे नक्कीच दूर होईल आणि माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा त्यांना प्राप्त होईल। त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास हा कायम राहील। या सेवेने तुमची आर्थिक परिस्थिती ही नक्कीच सुधारेल। म्हणूनच या सगळ्या सेवा तुम्ही नक्कीच करा। सगळ्या नाही जमल्या तर निदान जी सेवा तुम्हाला करायला जमत असेल ती तर नक्कीच करा। तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती दिली आहे की अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला दर श्रावणी शुक्रवारी कोणती सेवा ही करायची आहे माता महालक्ष्मीची, याबद्दल संपूर्ण माहिती ही दिली आहे। त्याप्रमाणे तुम्ही सेवा ही नक्की करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।